कधी तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का, की काही लोक त्यांच्या क्षेत्रात इतके खोलवर जातात, की त्यांचं काम पाहिलं की आपण थोडा वेळ शांत होतो. जणू काही त्या व्यक्तीने फक्त कौशल्य मिळवलं नाही, तर एक वेगळंच आकलन मिळवलं आहे. आपण म्हणतो, तो माणूस त्या गोष्टीत मास्टर झाला आहे. पण हा मास्टरीचा प्रवास नेमका कसा घडतो? तो फक्त प्रतिभेचा परिणाम असतो का, की त्यामागे काही वेगळं, शांत आणि दीर्घकाळ चालणारं रहस्य असतं? हो, आणि इथेच एक महत्त्वाचा विचार पुढे येतो. कारण आपल्या समाजात आपण अनेकदा यशाची कथा खूप संक्षिप्त ऐकतो. कुणीतरी मोठं झालं, प्रसिद्ध झालं, पण त्यामागे असलेला वर्षानुवर्षांचा प्रवास, संभ्रम, अपयश, शोध हे सगळं आपण क्वचितच ऐकतो. आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, ते हाच पडदा थोडा बाजूला सारतं आणि शांतपणे विचारायला लावतं. खरं तर मास्टरी म्हणजे काय? या पुस्तकाचे लेखक आहेत रॉबर्ट ग्रीन. मानवी स्वभाव, सत्ता, कौशल्य आणि दीर्घकालीन यश या विषयांवर त्यांनी खूप खोलवर अभ्यास केला आहे. त्यांच्या लिखाणात एक गोष्ट विशेष जाणवते. ते कोणतीही गोष्ट उथळपणे सांगत नाहीत. ते इतिहास, मानसशास्त्र आणि मानवी अनुभव एकत्र आणतात. आणि मास्टरी या पुस्तकात ते एक वेगळाच प्रवास दाखवतात. हा प्रेरणादायी पुस्तकाचा गजर नाही, हा एखाद्या शांत गुरूचा संवाद आहे, जो म्हणतो, घाई करू नकोस, खोल पहा, स्वतःला समजून घे. म्हणजेच हा प्रश्न इथे उभा राहतो की आपल्या आयुष्यात आपण जे करतो त्यात आपण खरंच किती खोल जातो. आणि कदाचित आपण मास्तरीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे का हेही आपल्याला ठाऊक नसतं. आजचा हा संवाद फक्त पुस्तक समजून घेण्यासाठी नाही, तो कदाचित आपल्या आयुष्याकडे थोडं वेगळ्या नजरेने पाहण्यासाठी आहे. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाचा विचार येतो. प्रत्येक व्यक्तीच्या आत एक नैसर्गिक झुकाव असतो, एक प्रकारचा शांत आवाज. लहानपणी आपल्याला काही गोष्टी सहज आवडतात, काही गोष्टींकडे आपण वारंवार परत जातो. पण हळूहळू समाज, अपेक्षा, तुलना या सगळ्यांमध्ये तो आवाज कमी ऐकू येऊ लागतो. हो, आणि हे खूप मानवी आहे. आपण शाळेत असताना अनेकदा आपल्याला विचारलं जातं, मोठे होऊन काय होणार? पण खरा प्रश्न कदाचित असा हसायला हवा होता, तुला कोणत्या गोष्टीत जगायला आवडतं? कारण मास्टरी हा फक्त कौशल्याचा प्रश्न नाही, तो नात्याचा प्रश्न आहे, आपल्या कामाशी असलेल्या नात्याचा. लेखक इथे एक वेगळा दृष्टिकोन देतात. ते सांगतात की मास्टरीची सुरुवात बाहेरून होत नाही, ती आतून होते. कधीकधी आपण ज्या गोष्टीत चांगले असतो तीच आपली दिशा नसते, आणि ज्या गोष्टीत आपण वारंवार अपयशी होतो तिथेच कदाचित आपली खरी जिज्ञासा असते. हा विचार थोडा अस्वस्थ करणारा आहे, कारण याचा अर्थ असा की आपल्याला स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहावं लागेल. आपण जे करतो ते खरंच आपल्याला जिवंत वाटू देतं का? इतिहासात अनेक उदाहरणं दिली आहेत, जिथे महान व्यक्तीने सुरुवातीला स्पष्ट मार्ग पाहिला नव्हता. त्यांनी फक्त एक गोष्ट केली, ते स्वतःच्या उत्सुकतेचा पाठपुरावा करत राहिले. आणि ही उत्सुकता खूप साधी असते. ती मोठ्या घोषणांमध्ये दिसत नाही, ती शांत असते. जसं एखादा मुलगा पुन्हा पुन्हा काहीतरी उघडून पाहतो, एखादी मुलगी तासनतास चित्र काढत बसते, किंवा कोणीतरी लोकांच्या वागण्याकडे खूप बारकाईने लक्ष देतं. लेखक म्हणतात, या छोट्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, कारण समाज अनेकदा आपल्याला तयार मार्ग देतो, पण मास्टरीचा मार्ग बहुतेक वेळा स्वतः तयार करावा लागतो. मला इथे एक भावनिक पैलू दिसतो, कारण जेव्हा आपण आपल्या नैसर्गिक झुकावाकडे वळतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला एकटेपणा जाणवू शकतो. लोक विचारतात, तू हे का करतोयस? हो, आणि त्या क्षणी आपण दोन मार्गांवर उभे असतो. एक मार्ग सुरक्षित, जिथे सर्वांना समजतं आपण काय करतोय. दुसरा मार्ग थोडा धुसर, जिथे उत्तरं अजून तयार नाहीत. आणि लेखक इथे खूप शांतपणे सांगतात, मास्टरीचा प्रवास हा दुसऱ्या मार्गावरून जातो. पण हा हट्ट नाही, हा शोध आहे. इथे एक मानसशास्त्रीय गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जेव्हा आपण आपल्या नैसर्गिक झुकावाच्या विरोधात जगतो तेव्हा आपण सतत थकतो. आपण काम करतो, पण आतून समाधान मिळत नाही. पण जेव्हा आपण योग्य दिशेला लागतो तेव्हा काम कठीण असलं तरी त्यात अर्थ असतो. आणि कदाचित हीच मास्टरीची पहिली खूण आहे. म्हणजेच प्रश्न असा नाही की आपण किती वेगाने पुढे जातोय. प्रश्न असा आहे, आपण योग्य दिशेला चाललो आहोत का? आणि हा प्रश्न अनेकदा शांतपणे विचारावा लागतो, कारण बाहेरचा आवाज खूप मोठा असतो. लेखक इथे एक सूक्ष्म पण महत्त्वाचा इशारा देतात.
जर आपण सुरुवातीलाच आपल्या अंतर्गत आवाजाकडे दुर्लक्ष केलं तर पुढे जाऊन आपण खूप मेहनत करूनही समाधान मिळवू शकत नाही. म्हणूनच मास्टरीचा प्रवास हा फक्त यशाचा प्रवास नाही, तो स्वतःला ओळखण्याचा प्रवास आहे. आणि कदाचित हा प्रवास आयुष्यभर चालतो. थोडा शांत विराम, कारण जसे आपण बदलतो तसे आपल्या समजुतीही बदलतात. आणि इथेच या पुस्तकाची एक सुंदर बाजू दिसते. ते आपल्याला घाई करायला सांगत नाही. ते म्हणतं, निरीक्षण करा, स्वतःकडे आणि जगाकडे. कारण मास्टरीचा पहिला टप्पा म्हणजे जिज्ञासा जिवंत ठेवणे. आणि हा टप्पा अनेकदा दुर्लक्षित होतो. आपण थेट परिणामांकडे पाहतो, पण लेखक आपल्याला सुरुवात दाखवतात. एक शांत सुरुवात. जिथे एखादा माणूस स्वतःला विचारतो, मी खरोखर कोणत्या गोष्टीसाठी बनलो आहे? आपण मागच्या भागात एका महत्त्वाच्या टप्प्यावर थांबलो होतो, म्हणजे आपल्या आतल्या नैसर्गिक ओढीचा शोध. पण प्रश्न असा उभा राहतो, जेव्हा आपल्याला एखादी दिशा दिसू लागते तेव्हा पुढे काय घडतं? कारण दिशा सापडणं हा शेवट नाही, खरं तर ती फक्त सुरुवात असते. हो, आणि इथेच लेखक एक खूप महत्त्वाचा शब्द वापरतात, अप्रेंटिसशिप. मराठीत आपण याला म्हणू शकतो साधना, शिष्यत्व किंवा दीर्घ शिक्षणाचा टप्पा. हा तो काळ असतो जिथे आपण अजून महान नाही, पण आपण शिकण्याच्या प्रक्रियेत पूर्णपणे झोकून देतो. आणि कदाचित हा टप्पा सर्वात कमी दिसणारा असतो. खरंच, कारण समाजात आपण अंतिम यश पाहतो, पण त्यामागे असलेला दशकभराचा अभ्यास, अपयश, प्रयोग हे क्वचितच दिसतं. लेखक सांगतात की इतिहासात जवळजवळ प्रत्येक महान व्यक्तीने हा टप्पा खूप गंभीरपणे जगला आहे. आणि या टप्प्यात एक वेगळी मानसिकता असते. इथे आपण मी काय मिळवू हा प्रश्न बाजूला ठेवतो. त्याऐवजी प्रश्न असतो, मी काय शिकू शकतो? पण इथेच एक अडचण येते. आपल्या काळात आपल्याला पटकन परिणाम हवे असतात. काही महिने एखादी गोष्ट केली आणि लगेच यश दिसलं नाही तर आपण निराश होतो. हो, पण लेखक सांगतात की हीच घाई आपल्याला खोल जाण्यापासून थांबवते. अप्रेंटिसशिप म्हणजे फक्त काम करणं नाही, ती निरीक्षणाची कला आहे. आपण ज्या क्षेत्रात असतो त्या क्षेत्रातले सूक्ष्म नियम समजून घेणे. मला इथे एक सुंदर विचार आठवतो जो पुस्तकात वारंवार जाणवतो. शिकण्याच्या या काळात आपल्याला आपला अहंकार थोडा बाजूला ठेवावा लागतो, कारण आपण अजून सुरुवातीला असतो. हो, आणि हा टप्पा कधीकधी कठीण वाटतो, कारण आपण मेहनत करतो पण कौतुक मिळत नाही. आपण शिकतो पण अजून कोणी आपल्याला ओळखत नाही. थोडा शांत विराम. पण लेखक सांगतात, हा काळ खूप मौल्यवान असतो. कारण इथे आपलं लक्ष प्रसिद्धीवर नसतं, तर समज वाढवण्यावर असतं. उदाहरणार्थ, एखादा संगीतकार सुरुवातीला वर्षानुवर्ष फक्त सराव करतो. तो मंचावर नसतो, पण त्याचं कान, त्याची संवेदना हळूहळू विकसित होत असते. आणि ही प्रक्रिया खूप शांत असते. बाहेरून पाहिलं तर काही विशेष घडत नाही असं वाटू शकतं, पण आतून एक नवीन क्षमता तयार होत असते. लेखक इथे एक मानसशास्त्रीय पैलू सांगतात. जे लोक या टप्प्यात संयम ठेवतात ते पुढे जाऊन अधिक सर्जनशील होतात, कारण त्यांनी मूलभूत गोष्टी खोलवर समजून घेतलेल्या असतात. मला इथे एक मानवी अनुभव दिसतो. आपल्या आयुष्यातही असा काळ येतो जिथे आपण सतत शिकत असतो, पण आपल्याला वाटतं मी अजून कुठे पोहोचलो नाही. हो, पण कदाचित तोच काळ आपल्याला तयार करत असतो. अप्रेंटिसशिप हा फक्त कौशल्याचा टप्पा नाही, तो मन तयार करण्याचा टप्पा आहे. आणि लेखक सांगतात, या काळात 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पहिली निरीक्षण, दुसरी नम्रता आणि तिसरी सातत्य. निरीक्षणाबद्दल थोडं घोल बोलूया, कारण अनेकदा आपण काम करतो पण खरं निरीक्षण करत नाही. हो, एखाद्या क्षेत्रात खरे तज्ज्ञ लोक काय करतात, ते कसं विचार करतात, ते अपयशाला कसं पाहतात, हे पाहणं खूप महत्त्वाचं असतं. लेखक सांगतात की अप्रेंटिसशिप दरम्यान आपण जणू एक संशोधक असतो. आपण फक्त काम करत नाही, आपण नमुने पाहतो. आणि या प्रक्रियेत एक सुंदर बदल घडतो. सुरुवातीला आपल्याला सगळं गुंतागुंतीचं वाटतं, पण हळूहळू आपण त्यातली रचना समजू लागतो. उदाहरणार्थ, एखादा डॉक्टर सुरुवातीला रुग्ण पाहताना खूप ताणात असतो, पण वर्षानुवर्ष अनुभव घेतल्यावर त्याला सूक्ष्म गोष्टी लगेच दिसू लागतात. हो, आणि तेच मास्टरीकडे जाण्याचं एक पाऊल आहे. कारण आपण फक्त माहिती शिकत नाही, आपण समज विकसित करतो. पण या टप्प्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट येते, कंटाळा. हो, हा शब्द खूप खरा आहे. कारण अप्रेंटिसशिप दरम्यान अनेक कामं पुनरावृत्तीची असतात, ती चमकदार नसतात.
आणि इथेच अनेक लोक सोडून देतात. त्यांना वाटतं हे माझ्यासाठी नाही. पण लेखक सांगतात, जर आपण या कंटाळ्याला समजून घेतलं तर तोच आपल्याला मजबूत बनवतो. कारण पुनरावृत्तीमध्येच खोल समज तयार होते. याचा अर्थ असा नाही की आपण अंधपणे काम करावं, तर सजगतेने करावं. हो, प्रत्येक दिवस थोडं अधिक समजून घेण्यासाठी. आणि या टप्प्यात अजून एक सुंदर गोष्ट घडते. आपण आपल्या चुका वेगळ्या नजरेने पाहायला लागतो. हो, सुरुवातीला चूक म्हणजे अपयश वाटतं, पण हळूहळू ती शिकण्याचा भाग बनते. लेखक सांगतात की महान लोकांच्या आयुष्यात चुका खूप होत्या, पण त्यांनी त्या लपवल्या नाहीत. त्यांनी त्यातून नमुने शोधले. म्हणजेच अप्रेंटिसशिप हा एक शांत प्रयोगशाळा आहे, जिथे आपण स्वतःवर काम करतो. आणि कदाचित हा टप्पा जितका खोल असेल तितकी पुढची उंची मजबूत असेल. मला वाटतं इथे एक मानवी सत्य आहे. आपल्या आयुष्यातील अनेक वर्ष अशी असतात जिथे आपण तयार होत असतो, पण त्यावेळी आपल्याला ते कळत नाही. हो, मागे वळून पाहिल्यावरच समजतं. म्हणूनच लेखक एक सुंदर संदेश देतात. या काळाचा आदर करा. कारण हा काळ तुम्हाला आकार देतो. आणि कदाचित याच काळात तुम्ही स्वतःला भेटता. थोडा शांत विराम. म्हणजे अप्रेंटिसशिप हा फक्त कामाचा टप्पा नाही. तो समज वाढवण्याचा, अहंकार कमी करण्याचा आणि निरीक्षण विकसित करण्याचा काळ आहे. आणि जे लोक या काळात संयमाने जगतात ते पुढे जाऊन फक्त कुशल होत नाहीत, ते वेगळं पाहायला लागतात. आणि कदाचित हीच मास्टरीची खरी सुरुवात आहे. आपण मागच्या भागात शिक्षणाच्या खोल टप्प्याबद्दल बोललो, अप्रेंटिसशिप. पण या टप्प्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट येते, जी अनेकदा नजरेआड होते. ती म्हणजे गुरु. प्रश्न असा आहे, एखाद्या व्यक्तीला मास्टरीच्या प्रवासात गुरु का लागतो? हा प्रश्न खूप खोल आहे. कारण आपल्या काळात एक वेगळी कल्पना प्रचलित आहे की आपण सर्व काही स्वतःच शिकू शकतो. माहिती उपलब्ध आहे, पुस्तके आहेत, तंत्रज्ञान आहे. पण लेखक एक शांत निरीक्षण मांडतात. ज्ञान आणि समज यात फरक असतो. हो, माहिती आपण वाचू शकतो, पण अनुभवातून तयार झालेली समज ती अनेकदा एखाद्या गुरूकडूनच येते. इतिहासात पाहिलं तर जवळजवळ प्रत्येक महान व्यक्तीच्या आयुष्यात कोणीतरी असा होता ज्यांनी त्यांना दिशा दिली. पण इथे एक गैरसमज दूर करायला हवा. गुरु म्हणजे फक्त शिक्षक नाही. गुरु म्हणजे असा माणूस ज्याने एखाद्या क्षेत्राचा प्रवास आधी केला आहे, ज्याने चुका केल्या आहेत आणि त्या चुकांमधून काही पाहिलं आहे. लेखक सांगतात की गुरु हा आपल्याला उत्तरं देण्यासाठी नसतो, तो आपल्याला योग्य प्रश्न विचारायला शिकवतो. आणि कदाचित हा फरक खूप महत्त्वाचा आहे. कारण खरा गुरु आपल्याला तयार करतो, आपल्यावर अवलंबून बनवत नाही. पण इथे एक प्रामाणिक प्रश्न विचारूया. आपल्या आयुष्यात गुरु कसा ओळखायचा? हो, हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. लेखक सांगतात की गुरु शोधताना आपल्याला 2 गोष्टी पाहाव्या लागतात. पहिली त्या व्यक्तीची सखोलता आणि दुसरी त्यांची प्रामाणिकता. सखोलता म्हणजे काय? म्हणजे त्या व्यक्तीने त्या क्षेत्रात वर्षानुवर्ष जगलेलं असणं. त्याने फक्त यश नाही पाहिलं, तर संघर्षही पाहिलेला असणं. आणि प्रामाणिकता म्हणजे? प्रामाणिकता म्हणजे तो माणूस तुम्हाला खोटं कौतुक देणार नाही, तो तुम्हाला सत्य सांगेल. कधीकधी ते कठीणही असू शकतं. हो, कारण आपल्याला कौतुक ऐकायला आवडतं, पण खरा गुरु अनेकदा आपल्याला अस्वस्थ करतो. हो, कारण तो आपल्याला आपली मर्यादा दाखवतो. पण ते अपमानासाठी नसतं, ते वाढीसाठी असतं. लेखक एक सुंदर गोष्ट सांगतात. गुरु आणि शिष्य यांचं नातं हे फक्त ज्ञानाचं आदानप्रदान नसतं, ते एक प्रकारचं विश्वासाचं नातं असतं. हो, कारण शिष्याला आपला अहंकार थोडा बाजूला ठेवावा लागतो आणि गुरुलाही संयम ठेवावा लागतो. या नात्यात एक सूक्ष्म संतुलन असतं. गुरु मार्ग दाखवतो, पण चालायचं काम शिष्याचं असतं. आणि कदाचित हा प्रवास दोघांनाही बदलतो. इतिहासात अनेक उदाहरणे आहेत जिथे गुरु-शिष्य नात्याने पूर्ण क्षेत्र बदललं आहे. पण लेखक इथे एक वेगळा मुद्दा मांडतात. ते सांगतात, कधीकधी गुरु एकच व्यक्ती नसतो. हो, हा खूप सुंदर विचार आहे. आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या काळात वेगवेगळे गुरु येऊ शकतात. कोणीतरी आपल्याला कौशल्य शिकवतं, कोणीतरी विचार करण्याची पद्धत शिकवतं, आणि कोणीतरी आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतं. आणि कधीकधी आपल्याला कळतही नाही की ती व्यक्ती आपली गुरु बनली आहे. हो, कारण ते नातं खूप नैसर्गिक असतं. पण इथे एक आव्हानही आहे. काही वेळा गुरु आपल्याला कठोर वाटू शकतो. हो, कारण तो आपल्याला आपल्या आरामाच्या क्षेत्रातून बाहेर काढतो. आणि आपल्याला वाटू शकतं, हा माणूस इतका कठोर का आहे? पण लेखक सांगतात की खरा गुरु तुम्हाला मोठं पाहिजू इच्छितो, म्हणूनच तो तुम्हाला सोप्या मार्गावर चालू देत नाही.
या नात्यात अजून एक महत्वाची गोष्ट आहे, निरीक्षण. हो, शिष्य फक्त शब्द ऐकत नाही, तो गुरुचं वागणं पाहतो. तो पाहतो ते निर्णय कसे घेतात, ते अपयशाला कसं हाताळतात, ते कामाकडे कसं पाहतात. आणि इथेच ज्ञानाची परंपरा तयार होते. कारण काही गोष्टी शब्दांत सांगता येत नाहीत, त्या अनुभवातूनच समजतात. मला इथे एक भावनिक बाजू जाणवते, कारण गुरु-शिष्य नातं अनेकदा आयुष्यभर लक्षात राहतं. हो, कारण त्या नात्याने आपल्याला बदललेलं असतं. लेखक सांगतात की एक खरा गुरु तुम्हाला त्याच्यासारखं बनवण्यासाठी प्रयत्न करत नाही, तो तुम्हाला तुमच्यासारखं बनवण्यासाठी मदत करतो. हा विचार खूप महत्वाचा आहे. कारण मास्टरी म्हणजे कोणाची नक्कल करणे नाही, ती स्वतःची ओळख तयार करणे आहे. पण त्या प्रवासात गुरु एक आरसा असतो, तो तुम्हाला तुमची क्षमता दाखवतो. आणि कधीकधी तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त विश्वास ठेवतो. हो, आणि हा क्षण खूप सुंदर असतो, जेव्हा एखादा गुरु तुम्हाला सांगतो, तू करू शकतोस. पण इथे एक इशाराही देतात. शिष्याने कायम गुरुवर अवलंबून राहू नये. हो, कारण शेवटी एक वेळ येते जिथे शिष्याला स्वतःचा मार्ग घ्यावा लागतो. आणि हा क्षण थोडा भावनिक असतो. हो, कारण इथे नातं बदलतं. शिष्य आता स्वतः विचार करू लागतो. आणि कदाचित हीच त्या गुरुची खरी यशस्विता असते. हो, कारण त्याने एक स्वतंत्र विचार करणारा माणूस तयार केलेला असतो. म्हणजेच मास्टरीच्या प्रवासात गुरु ही फक्त मदत नाही, तो एक दुवा आहे, भूतकाळातील ज्ञान आणि भविष्याच्या शक्यतांमध्ये. आणि कदाचित आपल्या आयुष्यातही आपण थोडं मागे पाहिलं तर आपल्याला असे लोक दिसतील, ज्यांनी आपल्याला काहीतरी शिकवलं. कधी शब्दांनी, कधी त्यांच्या वागण्यातून. आणि कदाचित आजही आपण कोणाच्या तरी गुरुकडून शिकत आहोत. किंवा कोणीतरी आपल्याकडून शिकत असेल. थोडा शांत विराम, आणि हीच ज्ञानाची परंपरा आहे, जी पिढ्यानपिढ्या पुढे जाते. आत्तापर्यंत आपण मास्टरीच्या प्रवासातील 3 महत्त्वाचे टप्पे पाहिले. आतल्या आवाजाचा शोध, दीर्घ शिक्षणाचा काळ आणि गुरु-शिष्य नातं. पण लेखक इथे एक वेगळा दरवाजा उघडतात. ते म्हणतात, मास्टरी म्हणजे फक्त कौशल्य किंवा ज्ञान नाही, ती माणसांना समजण्याची क्षमता देखील आहे. कारण शेवटी आपण एकटं जगत नाही. आपलं काम, आपले निर्णय, आपली प्रगती हे सगळं इतर लोकांशी जोडलेलं असतं. हो, आणि ही गोष्ट खूप सूक्ष्म आहे. आपण अनेकदा असा समज करतो की जर आपण खूप हुशार किंवा कुशल असलो तर आपोआप यश मिळेल. पण वास्तवात मानवी नातेसंबंध समजणं खूप महत्वाचं असतं. लेखक याला म्हणतात सोशल इंटेलिजन्स. म्हणजे लोक कसे विचार करतात, त्यांच्या भावना कशा बदलतात आणि परिस्थितीनुसार त्यांचं वर्तन कसं बदलतं, हे समजण्याची क्षमता. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे. ही कला फसवणुकीसाठी नाही, ती संवेदनशीलतेसाठी आहे. खूप सुंदर मुद्दा आहे. कारण काही लोक मानवी वर्तन समजतात, पण त्याचा उपयोग इतरांना नियंत्रित करण्यासाठी करतात. पण लेखक ज्या सोशल इंटेलिजन्सबद्दल बोलतायत ती वेगळी आहे. हो, ती समजूतदारपणातून येते. जसं एखाद्या खोलीत प्रवेश केल्यावर तुम्हाला वातावरण जाणवतं. कोणी अस्वस्थ आहे का, कोणी शांत आहे का, कोणी काही सांगायचा प्रयत्न करतोय का. ही निरीक्षणाचीच एक वेगळी पातळी आहे. पण प्रश्न असा आहे, आपल्याला लोक समजण्यात अडचण का येते? कारण अनेकदा आपण स्वतःच्या विचारांमध्ये अडकलेले असतो. आपण सतत स्वतःबद्दल विचार करत असतो. लोक मला कसं पाहतात, मी योग्य बोललो का, मी कसा दिसतो. हो, आणि त्या क्षणी आपण इतरांना खरंच पाहत नाही. लेखक सांगतात की सोशल इंटेलिजन्ससाठी पहिलं पाऊल आहे स्वतःच्या अहंकारापासून थोडं दूर जाणं. म्हणजे काही वेळा स्वतःच्या भावना बाजूला ठेवून समोरच्या व्यक्तीकडे पाहणं, त्याचा दृष्टिकोन समजून घेणं. हे ऐकायला सोपं आहे, पण प्रत्यक्षात कठीण असतं. हो, कारण आपण सर्वजण भावना घेऊन जगतो. पण लेखक सांगतात, जर तुम्हाला मास्टरी हवी असेल तर तुम्हाला लोकांचं वर्तन शांतपणे पाहायला शिकावं लागेल. मला इथे एक महत्वाचा विचार वाटतो. आपण अनेकदा लोकांच्या शब्दांवर लक्ष देतो, पण त्यांच्या वागण्यावर कमी लक्ष देतो. हो, आणि लेखक सांगतात की खरं समजणं शब्दांमध्ये नसतं, ते लहान संकेतांमध्ये असतं. उदाहरणार्थ, कोणीतरी बोलताना थोडा थांबतो, किंवा एखादी गोष्ट टाळतो. किंवा एखादी व्यक्ती सतत बचावात्मक का वाटते. हो, कारण प्रत्येक व्यक्तीच्या मागे एक कथा असते. आणि सोशल इंटेलिजन्स म्हणजे त्या कथेकडे लक्ष देणं. मला वाटतं इथे लेखक एक सुंदर मानवी दृष्टिकोन देतात.
ते सांगतात, लोकांना समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं संयम ठेवावं लागतं. हो. आपण लगेच निष्कर्ष काढतो. पण सोशल इंटेलिजन्स म्हणजे थांबून पाहणं. आणि कधीकधी आपले अंदाज चुकीचे असू शकतात हे मान्य करणं. लेखक सांगतात की महान लोकांमध्ये एक विशेष क्षमता असते. ते लोकांच्या भावना आणि प्रेरणा ओळखतात. पण त्यासाठी त्यांना एक सवय असते. ते ऐकतात, खरंच ऐकतात. आजच्या जगात हे खूप दुर्मिळ आहे. कारण आपण ऐकत असताना देखील आपल्या पुढच्या वाक्याचा विचार करत असतो. हो, पण सोशल इंटेलिजन्समध्ये ऐकणं म्हणजे समजून घेणं. आणि जेव्हा आपण लोकांना समजतो तेव्हा आपले निर्णयही अधिक योग्य होतात. कारण मग आपण फक्त माहितीवर निर्णय घेत नाही, आपण मानवी वास्तव समजून निर्णय घेतो. लेखक इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. आपण अनेकदा लोकांना चुकीचं समजतो कारण आपण आपल्या भावना त्यांच्यावर लादतो. हो, याला मानसशास्त्रात प्रोजेक्शन म्हणतात. आपण जे अनुभवतो तेच समोरच्यानेही अनुभवत असेल असं मानतो. पण प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो. म्हणूनच सोशल इंटेलिजन्स म्हणजे जिज्ञासा. जिज्ञासा? हो, म्हणजे लोकांविषयी उत्सुकता, त्यांच्या आयुष्याविषयी, त्यांच्या संघर्षांविषयी. मला वाटतं इथे एक भावनिक सत्य आहे. जेव्हा आपण लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपला दृष्टिकोनही बदलतो. हो, आपण कमी प्रतिक्रिया देतो आणि जास्त समजतो. लेखक सांगतात की मास्टरी मिळवणारे लोक फक्त त्यांच्या क्षेत्रात कुशल नसतात. ते मानवी स्वभावही समजतात. कारण शेवटी कोणत्याही क्षेत्रात आपल्याला लोकांशी काम करावं लागतं. आणि जर आपण लोकांना समजत नसू तर आपली प्रतिभा अपुरी पडू शकते. पण जर आपण लोकांना समजलो तर आपली प्रतिभा अधिक प्रभावी होते. मला इथे एक शांत विचार येतो. कदाचित मास्टरी म्हणजे फक्त काहीतरी उत्तम करणं नाही. तर माणूस म्हणून अधिक संवेदनशील होणं आहे. हो. आणि ही गोष्ट लेखक खूप सुंदरपणे सांगतात. कारण सोशल इंटेलिजन्स म्हणजे लोकांना नियंत्रित करणं नाही, तर त्यांना समजून घेणं आहे. आणि कदाचित या समजुतीतूनच खरं नेतृत्व जन्माला येतं. म्हणजेच मास्टरीचा प्रवास आपल्याला फक्त कुशल बनवत नाही, तो आपल्याला अधिक मानवी बनवतो. थोडा शांत विराम. आणि कदाचित हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. कारण इथे आपण जगाकडे एका वेगळ्या नजरेने पाहायला लागतो. आपण आत्तापर्यंत मास्टरीच्या प्रवासातील अनेक टप्पे पाहिले. आतला आवाज, दीर्घ साधना, गुरूचं मार्गदर्शन आणि लोकांना समजण्याची कला. पण आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर येतो. हा तो क्षण असतो जेव्हा शिकणं हळूहळू बदलू लागतं आणि काहीतरी नवीन घडायला सुरुवात होते. लेखक या टप्प्याला म्हणतात क्रिएटिव्ह ॲक्टिव्ह फेज. हा शब्द खूप सुंदर आहे, कारण इथे क्रिएटिव्ह आणि ॲक्टिव्ह दोन्ही आहेत. म्हणजे फक्त कल्पना नाही तर कृतीसुद्धा. हो. आणि ह्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक दीर्घ प्रवास झालेला असतो. तुम्ही वर्षानुवर्षे शिकलेले असता, निरीक्षण केलेले असतं, अनेक चुका केलेल्या असतात आणि अचानक एक दिवस तुम्हाला जाणवतं तुम्ही फक्त नक्कल करत नाही आहात, तुम्ही काहीतरी नवीन पाहू लागला आहात. हो, हा क्षण खूप शांत असतो. तो एखाद्या मोठ्या घोषणेने येत नाही, तो हळूहळू जाणवतो. जसा एखादा संगीतकार एक दिवस स्वतःचं सूर तयार करायला लागतो, किंवा एखादा लेखक अचानक आपला आवाज शोधतो. लेखक सांगतात की हा टप्पा येतो कारण तुमच्या मेंदूमध्ये अनेक वर्षांची माहिती, अनुभव, निरीक्षणं एकत्र येऊ लागतात आणि त्यातून एक नवीन दृष्टी तयार होते. मला इथे एक खूप मानवी अनुभव दिसतो. कारण अनेक लोकांना वाटतं की सर्जनशीलता म्हणजे एक अचानक आलेली प्रेरणा. पण पुस्तक सांगतं, सर्जनशीलता म्हणजे दीर्घ तयारीचं फळ. हो, हा खूप महत्त्वाचा विचार आहे. क्रिएटिव्ह ॲक्टिव्ह फेज म्हणजे तुम्ही आता फक्त नियम पाळत नाही, तुम्ही नियम समजून घेतलेले असतात आणि आता त्यांच्याशी संवाद करत असता. पण इथे एक भीतीही असते. कारण जेव्हा आपण नवीन काही करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला शंका येते. हे योग्य आहे का? लोकांना समजेल का? मी चुकतोय का? हो. आणि लेखक सांगतात की हा टप्पा धाडसाचा असतो.
कारण इथे आपण सुरक्षित मार्ग सोडतो. मला वाटतं हा क्षण प्रत्येक सर्जनशील व्यक्तीच्या आयुष्यात येतो, जिथे त्याला ठरवावं लागतं, मी फक्त शिकलेलं पुन्हा करणार का, की काहीतरी नवीन पाहणार. आणि कदाचित इथेच व्यक्तिमत्व तयार होतं. हो, कारण मास्टरी म्हणजे फक्त कौशल्य नाही, ती एक स्वतंत्र दृष्टी आहे. लेखक सांगतात की ह्या टप्प्यात तुम्ही जगाकडे वेगळ्या नजरेने पाहू लागता. तुम्हाला नमुने दिसतात. तुम्हाला समस्या वेगळ्या पद्धतीने दिसतात. आणि हे खूप सुंदर असतं, कारण अचानक तुम्हाला जाणवतं, तुमचं काम फक्त काम राहिलेलं नाही, ते तुमच्या विचारांचा विस्तार बनतं. पण इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. क्रिएटिव्ह ॲक्टिव्ह फेजमध्ये अपयशही येतं. हो, आणि ते नैसर्गिक आहे, कारण जेव्हा आपण नवीन काही करतो तेव्हा सगळं पहिल्याच वेळी यशस्वी होत नाही. लेखक सांगतात की ह्या टप्प्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रयोग. हो, प्रयोग म्हणजे स्वतःला परवानगी देणं, नवीन मार्ग वापरण्याची, नवीन कल्पना तपासण्याची. आणि कदाचित हा टप्पा थोडा एकटेपणाचाही असू शकतो. हो, कारण जेव्हा आपण नवीन काही करत असता तेव्हा सगळ्यांना लगेच समजत नाही. पण लेखक सांगतात हीच ती वेळ असते जिथे तुम्ही तुमचा आवाज शोधत असता. मला वाटतं हा एक भावनिक क्षण आहे, कारण अनेक वर्षांच्या साधनेनंतर तुम्ही स्वतःशी भेटत असता. हो, आणि इथे एक सूक्ष्म बदल होतो. पूर्वी तुम्ही विचारत होता मी योग्य करत आहे का? आता तुम्ही विचारता मी काय पाहतोय. हा फरक खूप मोठा आहे, कारण इथे तुमची जिज्ञासा पुन्हा जागी होते. लेखक सांगतात की महान व्यक्तींमध्ये एक गोष्ट समान असते. ते त्यांच्या क्षेत्रात खेळू लागतात. खेळू लागतात? हो, म्हणजे ते प्रयोग करतात, नवीन जोडण्या पाहतात. म्हणजेच काम फक्त जबाबदारी राहत नाही, ते शोध बनतं. हो, आणि कदाचित हीच सर्जनशीलतेची खरी खूण आहे. पण इथे एक प्रश्न येतो, आपल्याला कसं कळेल की आपण या टप्प्यावर पोहोचलो आहोत? कदाचित जेव्हा तुम्हाला जाणवतं तुम्ही फक्त शिकत नाही, तुम्ही तयार करत आहात. हो, आणि त्या प्रक्रियेत तुम्हाला आनंद मिळतो. लेखक सांगतात की क्रिएटिव्ह ॲक्टिव्ह फेजमध्ये तुम्ही तुमच्या क्षेत्राला काहीतरी देऊ लागता. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण मास्तरी म्हणजे फक्त घेणं नाही, ती देणं आहे. हो, तुम्ही नवीन कल्पना देता, नवीन दृष्टिकोन देता. आणि कदाचित याच क्षणी तुमची शैली तयार होते. शैली म्हणजे फक्त बाह्य स्वरूप नाही, ती तुमच्या विचारांची रचना असते. हो, तुम्ही जगाकडे कसं पाहता, तेच तुमची शैली बनतं. आणि लेखक सांगतात ही शैली जबरदस्तीने तयार होत नाही, ती हळूहळू उलगडते. जसं एखादं झाड वाढतं. हो, शांतपणे. आणि कदाचित हा मास्टरीच्या प्रवासातील सर्वात सुंदर टप्पा आहे. कारण इथे तुम्ही फक्त शिकणारे राहत नाही. तुम्ही निर्माण करणारे बनता. थोडा शांत विराम, आणि कदाचित हीच त्या दीर्घ प्रवासाची पहिली झलक आहे. जिथे तुमचा आवाज जगात ऐकू येऊ लागतो. आत्तापर्यंत आपण मास्टरीच्या प्रवासातील अनेक टप्पे पाहिले. शोध, साधना, गुरूंचं मार्गदर्शन, लोकांना समजण्याची कला आणि सर्जनशीलतेचा उदय. पण आता आपण त्या टप्प्यावर येतो ज्याचं नावच आहे मास्टरी. थोडा शांत विराम. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. मास्टरी म्हणजे नेमकं काय? ती फक्त उत्कृष्ट कौशल्य आहे का, की त्यापेक्षा काही खोल आहे? हा प्रश्न खरंच महत्वाचा आहे, कारण अनेकदा आपण मास्टरी म्हणजे फक्त अत्यंत कुशल असणं असं समजतो. पण मास्टरीमध्ये लेखक रॉबर्ट ग्रीन एक वेगळा अर्थ देतात. ते सांगतात मास्टरी म्हणजे ज्ञान, अनुभव आणि अंतर्ज्ञान यांचा एक शांत संगम. अंतर्ज्ञान हा शब्द खूप सुंदर आहे, कारण जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रात खूप खोल जाते तेव्हा काही निर्णय ती विचार करून घेत नाही. ते निर्णय जणू स्वाभाविकपणे येतात. हो, जसं एखादा अनुभवी डॉक्टर रुग्णाला पाहताच काही गोष्टी ओळखतो, किंवा एखादा कलाकार रंगांची निवड सहज करतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. हे अंतर्ज्ञान अचानक तयार होत नाही, ते वर्षानुवर्षांच्या अनुभवातून तयार होतं. हो, हे जणू मनात तयार झालेला एक नकाशा असतो. तुम्ही इतकं पाहिलेलं असतं, इतकं शिकलेलं असतं, की तुमचा मेंदू नमुने ओळखू लागतो. आणि कदाचित हा मास्टरीचा सर्वात सुंदर भाग आहे, कारण इथे काम करताना तुम्ही ताणात नसता. हो, इथे काम आणि तुमचं अस्तित्व जणू एकरूप होतं. लेखक सांगतात की मास्टरी म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य? हो, कारण जेव्हा तुम्ही एखाद्या क्षेत्रात खोल समज मिळवता तेव्हा तुम्ही त्या क्षेत्रात मोकळेपणाने विचार करू शकता. म्हणजे नियम तुम्हाला अडवत नाहीत. हो, कारण तुम्ही नियम समजून घेतलेले असतात.
मला वाटतं इथे खूप सुंदर बदल होतो. सुरुवातीला आपण गोष्टी शिकण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण मास्टरीच्या टप्प्यावर ते सगळं सहज वाटायला लागतं. हो, आणि बाहेरून पाहणाऱ्यांना वाटतं हा माणूस किती सहज करतो, पण त्यामागे असतो दीर्घ प्रवास. लेखक सांगतात की मास्टरी म्हणजे फक्त कौशल्याचं शिखर नाही, ती एक वेगळी जागरूकता आहे. जागरूकता? हो, तुम्ही परिस्थिती वेगळ्या पद्धतीने पाहू लागता. तुम्हाला सूक्ष्म बदल जाणवतात. तुम्ही लवकर समजून घेता. आणि कदाचित यामुळेच महान लोक त्यांच्या क्षेत्रात अशा गोष्टी पाहतात ज्या इतरांना दिसत नाहीत. हो, कारण त्यांचं लक्ष खोल असतं. लेखक सांगतात की मास्टरीचा एक महत्त्वाचा भाग आहे फ्लो. हो, जिथे काम करताना वेळेची जाणीव राहत नाही तुम्ही पूर्णपणे त्या कामात मग्न होता. आणि त्या क्षणी तुम्ही फक्त काम करत नसता, तुम्ही अनुभवत असता. मला वाटतं हा क्षण खूप शांत असतो. हो, कारण इथे स्पर्धा नसते, तुलना नसते. फक्त एक खोल नातं असतं तुमच्या कामाशी. लेखक सांगतात की मास्टरी मिळाल्यावरही प्रवास थांबत नाही. हो, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण मास्टर लोक सतत शिकत राहतात. कारण त्यांना कळतं ज्ञानाला शेवट नाही. आणि कदाचित हीच त्यांची नम्रता असते. हो, जितकं जास्त समजतं तितकं कळतं की अजून किती बाकी आहे. मास्टरीचा अजून एक पैलू आहे, स्पष्टता. स्पष्टता म्हणजे तुम्हाला तुमच्या क्षेत्रात खरंच काय महत्त्वाचं आहे ते दिसू लागतं. म्हणजे अनावश्यक गोष्टी कमी होतात. हो, आणि लक्ष केंद्रित होतं. मला वाटतं हा टप्पा मानसिक शांतीचाही असतो. हो, कारण इथे तुम्ही स्वतःशी संघर्ष करत नाही. तुम्ही स्वतःला स्वीकारलेलं असतं. लेखक सांगतात की मास्टरी मिळवणारे लोक त्यांच्या कामातून काहीतरी देतात. म्हणजे ते त्यांच्या क्षेत्राला पुढे नेतात. हो, नवीन विचार देतात, नवीन दिशा देतात. आणि कदाचित याच क्षणी ते इतरांसाठी प्रेरणा बनतात. पण त्यांना स्वतःला तसं वाटत नसतं. हो, कारण ते अजूनही शिकत असतात. मला वाटतं मास्टरीचा खरा अर्थ इथे दिसतो. कसा? मास्टरी म्हणजे स्वतःपेक्षा मोठ्या कशाशी तरी जोडणं. खूप सुंदर विचार आहे. कारण मग काम फक्त करिअर राहत नाही. ते एक योगदान बनतं. हो, जगासाठी. आणि कदाचित याच क्षणी एखादा माणूस खराच मास्टर बनतो. थोडा शांत विराम. पण लेखक इथे एक शांत संदेश देतात. काय? मास्टरी ही धाव नाही, ती एक प्रवास आहे. आणि कदाचित तो प्रवासच सर्वात सुंदर आहे. आपण आत्तापर्यंत मास्टरीचा प्रवास पाहिला. शोध, साधना, गुरूंचं मार्गदर्शन, सर्जनशीलतेचा उदय आणि शेवटी गहन समज. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जर मास्टरी इतकी सुंदर प्रक्रिया असेल, तर अनेक लोक या प्रवासात मध्येच का थांबतात? कारण एक सत्य आहे, मास्टरीचा मार्ग नेहमी सरळ नसतो. हो, आणि कदाचित हा या संपूर्ण पुस्तकातील सर्वात प्रामाणिक भाग आहे. मास्टरीमध्ये लेखक रॉबर्ट ग्रीन एक महत्त्वाची गोष्ट स्पष्टपणे सांगतात. या प्रवासात अडथळे अपरिहार्य आहेत. हो, आणि ते फक्त बाहेरचे अडथळे नसतात. कधीकधी सर्वात कठीण संघर्ष आपल्या आत चालू असतो. हो, शंका, भीती, निराशा, कधीकधी एकाकीपणा. आपण जेव्हा एखाद्या क्षेत्रात खोल जातो, तेव्हा एक वेळ अशी येते जिथे प्रगती दिसत नाही. आपण खूप मेहनत करतो, पण परिणाम दिसत नाहीत. हो, हा तो टप्पा असतो जिथे अनेक लोक सोडून देतात. कारण बाहेरून पाहिलं तर जणू काहीच घडत नाही असं वाटतं. पण लेखक सांगतात, याच काळात आतून मोठे बदल होत असतात. हो, हे जणू जमिनीखाली वाढणाऱ्या मुळांसारखं असतं. वरून दिसत नाही, पण तेच झाडाला आधार देत असतं. मला वाटतं हा विचार खूप आश्वासक आहे. कारण अनेक वेळा आपल्याला वाटतं, मी इतकी मेहनत करतोय, पण काही बदल का दिसत नाही? हो, पण मास्टरीचा प्रवास तत्काळ परिणामांचा नसतो. लेखक इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगतात, मानसिक अडथळे. म्हणजे जसं स्वतःवर शंका घेणं, तुलना करणं, अपयशाची भीती. हो, हे सगळं खूप मानवी आहे. आणि कदाचित मास्टरीचा प्रवास म्हणजे या सगळ्यांशी संवाद साधणं. हो, कारण आपण त्यांना पूर्णपणे टाळू शकत नाही, पण आपण त्यांना समजू शकतो. लेखक सांगतात की महान व्यक्तींच्या आयुष्यात अपयश खूप होतं. पण फरक असा होता, त्यांनी अपयशाला शेवट मानलं नाही. हो, त्यांनी त्याला माहिती म्हणून पाहिलं. हा विचार खूप महत्वाचा आहे, कारण आपण अपयशाला वैयक्तिक घेतो. आपल्याला वाटतं मी अपयशी ठरलो. पण मास्टरीच्या प्रवासात अपयश म्हणजे एक संकेत असतो. संकेत? हो, की अजून काही समजून घ्यायचंय. मला वाटतं इथे मानसिक ताकद तयार होते. हो,
कारण प्रत्येक अडथळा आपल्याला काहीतरी शिकवतो. पण इथे एक अजून मोठा अडथळा आहे. कोणता? तुलना. हो, आजच्या जगात हा खूप मोठा प्रश्न आहे. आपण सतत इतर लोकांकडे पाहतो, त्यांचे यश पाहतो, आणि मग आपल्याला वाटतं मी मागे पडलो आहे. पण लेखक सांगतात, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. हो, मास्टरीची वेळ सर्वांसाठी सारखी नसते. म्हणूनच ते सांगतात, आपल्या मार्गावर लक्ष ठेवा. मला वाटतं हा खूप शांत सल्ला आहे. हो, कारण तुलना आपल्या लक्षात गोंधळ निर्माण करते. आणि मग आपल्याला आपली प्रगती दिसेनाशी होते. लेखक अजून एक अडथळा सांगतात, भावनिक थकवा. हो, दीर्घकाळ काम करताना कधीकधी मन थकतं. आणि त्यावेळी आपल्याला वाटतं की कदाचित मला थांबावं. पण लेखक सांगतात की या क्षणी विश्रांती महत्वाची आहे. हो, कारण मास्टरी म्हणजे स्वतःला संपवणं नाही. ती स्वतःला समजून घेणं आहे. मला वाटतं इथे एक सुंदर सत्य आहे. काय? मास्टरीचा प्रवास फक्त बाहेरचा नसतो, तो आतला प्रवास असतो. हो, जिथे आपण आपल्या भीतींना भेटतो. आणि त्यांना समजून घेतो. लेखक सांगतात की ज्यांनी मास्टरी मिळवली ते लोक परिपूर्ण नव्हते. हो, त्यांनीही शंका अनुभवल्या. पण त्यांनी एक गोष्ट केली, ते थांबले नाहीत. हो, ते पुढे चालत राहिले. कधी हळू, पण सातत्याने. मला वाटतं हा भाग प्रेक्षकांना खूप जवळचा वाटेल. कारण आपल्या आयुष्यातही असे क्षण येतात. जिथे आपण स्वतःला विचारतो, मी योग्य मार्गावर आहे का? आणि कदाचित तो प्रश्नच महत्वाचा असतो. हो, कारण तो आपल्याला थांबून विचार करायला लावतो. लेखक सांगतात अडथळे म्हणजे अडथळे नाहीत. म्हणजे ते मार्गाचा भाग आहेत. हा विचार खूप मुक्त करणारा आहे. हो, कारण मग आपण संघर्षाला वेगळ्या नजरेने पाहतो. आणि कदाचित आपण स्वतःशी अधिक संयमी होतो. हो, मास्टरीचा प्रवास घाईचा नसतो. तो सहनशीलतेचा असतो. आणि कदाचित या संघर्षांमुळेच तो प्रवास अर्थपूर्ण होतो. कारण शेवटी आपण फक्त कौशल्य शिकत नाही. आपण स्वतःला घडवत असतो. थोडा शांतविराम. आणि कदाचित हीच मास्टरीची खरी कसोटी आहे. जेव्हा अडथळे येतात तरीही आपण पुढे चालत राहतो. आत्तापर्यंत आपण मास्टरीचा प्रवास समजून घेतला. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न. आजच्या जगात हा प्रवास शक्य आहे का? कारण आजचं जग खूप वेगळंय, वेगवान, डिजिटल आणि सतत विचलित करणारे. हो, आज आपलं लक्ष सतत तुटत असतं. फोन, नोटिफिकेशन्स, सोशल मीडिया. आणि या सगळ्यामुळे दीर्घकाळ एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं कठीण होत चाललं आहे. हो, आज आपण सतत जलद होण्याचा प्रयत्न करतो. जलद शिकणं, जलद यश, जलद परिणाम. पण मास्टरीचा प्रवास धीम्या प्रक्रियेचा असतो. म्हणूनच आज एक मोठं आव्हान आहे, धीर टिकवणं. हो, कारण आपण एका अशा काळात जगतो जिथे सगळं लगेच मिळण्याची सवय झालीय. पण इथे एक मनोरंजक गोष्ट आहे. काय? आजच्या जगात अडथळे जास्त आहेत, पण संधीही तितक्याच जास्त आहेत. हो, आज आपण जगभरातील ज्ञानापर्यंत पोहोचू शकतो. ऑनलाईन कोर्सेस, पुस्तकं, तज्ज्ञांचे विचार. आणि प्रेरणादायी व्यक्तींची उदाहरणं. उदाहरणार्थ इलॉन मस्क. हो, त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये काम केलं. रॉकेट्स, इलेक्ट्रिक कार्स, AI. आणि त्यांचं काम आपल्याला दाखवतं की दीर्घकाळ एकाच समस्येवर लक्ष देणं किती महत्त्वाचं असतं. तसंच स्टीव्ह जॉब्स. हो, त्यांनी डिझाईन आणि साधेपणावर खूप खोल लक्ष दिलं. पण इथे एक धोका आहे. कोणता? आपण या लोकांचं यश पाहतो, पण त्यामागचं वर्षानुवर्षांचं काम विसरतो. हो, सोशल मीडियावर आपल्याला फक्त परिणाम दिसतात, प्रक्रिया दिसत नाही. म्हणूनच आज मास्टरीसाठी एक नवीन कौशल्य आवश्यक आहे. कुठलं? डिजिटल शिस्त. हो, कधी फोन बाजूला ठेवायचा, कधी खोल काम करायचं. आज अनेक संशोधक सांगतात, दीर्घकाळ लक्ष केंद्रित केल्यावर आपण वेगळ्या स्तरावर विचार करू लागतो. हो, तेव्हा खऱ्या कल्पना येतात. म्हणूनच आजच्या जगात मास्टरी मिळवणं अशक्य नाही. पण ते जाणीवपूर्वक करावं लागतं. हो, आपल्याला आपल्या लक्ष्याचं संरक्षण करावं लागतं. मला वाटतं इथे एक सुंदर विरोधाभास आहे. काय? जग वेगाने धावत आहे, पण मास्टरीसाठी कधीकधी आपल्याला हळू चालावं लागतं. हा विचार खूप शक्तिशाली आहे. हो, कारण मग आपण जगाशी स्पर्धा करत नाही. आपण स्वतःशी काम करतो. लेखक सांगतात, भविष्यात मास्टरी अधिक दुर्मिळ होऊ शकते. का? कारण खऱ्या अर्थाने खोल काम करणारे लोक कमी होत आहेत. पण त्यामुळेच ज्यांनी हा मार्ग निवडला ते वेगळे ठरतील. हो, ते शांतपणे सातत्याने काम करतील. आणि कालांतराने त्यांची समज खोल होईल. मला वाटतं आजच्या प्रेक्षकांसाठी हा संदेश खूप महत्त्वाचा आहे.
कारण आपल्याला असं वाटतं आजच्या जगात लक्ष ठेवणं अशक्य आहे, पण खरं तर ते एक कौशल्य आहे. जे आपण शिकू शकतो, आणि कदाचित मास्टरी आज अधिक मौल्यवान आहे. कारण ती दुर्मिळ होत आहे. हो, आणि जे लोक हा प्रवास स्वीकारतात ते फक्त यश मिळवत नाहीत. ते काहीतरी निर्माण करतात जे टिकून राहतं. म्हणूनच प्रश्न असा नाही, आज मास्टरी शक्य आहे का? खरा प्रश्न आहे, आपण त्यासाठी तयार आहोत का? आज आपण मास्टरीचा प्रवास तत्त्वज्ञान, मानसशास्त्र आणि अनुभव यांच्या माध्यमातून समजून घेतला. पण एक प्रश्न अजूनही उरतो. हा प्रवास खऱ्या आयुष्यात कसा दिसतो? हो, पुस्तकात विचार आहेत, संकल्पना आहेत, पण त्या जिवंत होतात जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा प्रवास पाहतो. म्हणूनच लेखकाने आपल्या पुस्तकात अनेक महान व्यक्तींची उदाहरणे दिली आहेत, ज्यांनी आपल्या क्षेत्रात केवळ यश नाही मिळवलं, तर एक वेगळा स्तर गाठला. मास्टरी आणि या कथा आपल्याला सांगतात, मास्टरी अचानक येत नाही. ती घडते हळूहळू, वर्षानुवर्षे. चला, आपण पहिलं उदाहरण पाहू. लिओनार्डो द विंची. त्यांचं नाव ऐकलं की आपल्या मनात काय येतं? कला, कल्पकता आणि असामान्य बुद्धिमत्ता. पण त्यांच्या आयुष्याचा एक भाग अनेकांना माहीत नसतो. हो, ते सुरुवातीला एका कार्यशाळेत शिकत होते, शिष्य म्हणून. त्यांनी चित्रकलेसोबत अभियांत्रिकी, शरीररचना, निसर्ग, विज्ञान सगळं अभ्यासलं. आणि इथे एक महत्वाची गोष्ट आहे. कुठली? त्यांना उत्सुकता होती, खूप खोल उत्सुकता. म्हणजे? ते प्रत्येक गोष्टीकडे हे का या नजरेने पाहत. आणि हीच मास्टरीची एक खूण आहे. हो, जेव्हा एखादी व्यक्ती फक्त काम करत नाही तर जग समजून घेण्याचा प्रयत्न करते. आता दुसरं उदाहरण. चार्ल्स डार्विन. आज आपण त्यांना उत्क्रांतीच्या सिद्धांतासाठी ओळखतो. पण त्यांचा प्रवास खूप संयमी होता. हो, त्यांनी वर्षानुवर्षे निरीक्षण केलं, नोट्स लिहिल्या, शंका विचारल्या. आणि त्यांना घाई नव्हती. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कारण आजच्या जगात आपण लगेच निष्कर्ष काढतो. पण त्यांनी दीर्घकाळ विचार केला. आणि मग एक सिद्धांत तयार झाला ज्याने जग बदललं. मला इथे एक प्रश्न पडतो. काय? कारण या महान व्यक्तींमध्ये साम्य काय आहे? छान प्रश्न आहे. कारण ते वेगवेगळ्या क्षेत्रांत होते. हो, पण त्यांच्यात काही गोष्टी समान होत्या. जसं? पहिली गोष्ट, दीर्घकाळाची निष्ठा. दुसरी? खोल निरीक्षण. तिसरी? अपयशाची भीती नसणे. आणि चौथी? स्वतःच्या मार्गाने जाण्याची तयारी. आता आणखी एक उदाहरण पाहू. टेम्पल ग्रँडन. त्यांची कथा खूप प्रेरणादायी आहे. हो, कारण त्या वेगळ्या पद्धतीने विचार करत होत्या. आणि सुरुवातीला लोकांना ते समजत नव्हतं. पण त्यांनी त्या वेगळेपणाला कमजोरी मानलं नाही. उलट त्यांनी त्याला शक्ती बनवलं. म्हणजे मास्टरी म्हणजे स्वतःच्या वैशिष्ट्याला स्वीकारणंही आहे. हो, कारण प्रत्येक व्यक्तीचा मार्ग वेगळा असतो. आणखी एक कथा. पॉल ग्रॅहम. त्यांनी प्रोग्रॅमिंग, लेखन आणि उद्योजकता या तिन्ही क्षेत्रांत काम केलं. पण त्यांच्या प्रवासात एक महत्वाचा टप्पा होता. कुठला? दीर्घकाळ प्रयोग करणं. म्हणजे? ते सतत नवीन गोष्टी करून पाहत होते. आणि त्यातून त्यांना स्वतःची शैली सापडली. म्हणजे मास्टरी म्हणजे फक्त शिकणं नाही, तर स्वतःचा मार्ग शोधणं. हो. या सगळ्या उदाहरणांमधून आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजते. कुठली? मास्टरी हा एक मानवी प्रवास आहे. तो परिपूर्ण नसतो. त्यात शंका असतात, त्यात थांबे असतात. अपयश असतं. पण त्या सगळ्यातून एक समज तयार होते. लेखक सांगतात, आपण महान व्यक्तींना पाहून घाबरू नये. का? कारण त्यांचाही प्रवास लहान पावलांनीच सुरू झाला होता. हो, तेही कधी नवखे होते, कधी गोंधळलेले, कधी असुरक्षित. पण त्यांनी थांबणं निवडलं नाही. आणि म्हणूनच त्यांचा प्रवास वेगळा झाला. थोडा शांत विराम. मला असं वाटतं या कथांचा खरा अर्थ काय आहे माहीत आहे? काय? मास्टरी ही काही निवडक लोकांसाठी नाही. ती एक शक्यता आहे. हो, जर आपण धीर ठेवला तर. जर आपण खोल काम केलं तर. आणि जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर. मग इतिहासातील कथा आपल्यासाठी प्रेरणा बनतात. तुलना नाही. हो, ते आपल्याला सांगतात, हा मार्ग चालता येतो. आणि कदाचित आपल्या आतही अशी एक क्षमता आहे. फक्त तिला वेळ द्यावा लागेल. आणि धीर. आणि सातत्य. मग एक दिवस आपण मागे वळून पाहू. आणि लक्षात येईल, आपणही त्या प्रवासात होतो. मास्टरीच्या प्रवासात. आत्तापर्यंत आपण एक दीर्घ प्रवास केला. एक पुस्तक. पण प्रत्यक्षात तो एका मानवी शोधाचा प्रवास होता. हो, स्वतःला ओळखण्याचा, स्वतःला घडवण्याचा. मास्टरी या पुस्तकातून रॉबर्ट ग्रीन आपल्याला एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतात. मास्टरी ही फक्त कौशल्याची उंची नाही. ती एक अंतर्मुख प्रक्रिया आहे. जेव्हा आपण एखाद्या क्षेत्रात खोल जातो, तेव्हा आपण फक्त त्या क्षेत्राला समजत नाही. आपण स्वतःलाही समजू लागतो. आणि कदाचित हा या पुस्तकाचा सर्वात महत्त्वाचा संदेश आहे. हो,
कारण आज अनेकांना वाटतं यश म्हणजे वेग, पण या पुस्तकात यश म्हणजे समज आहे. दीर्घकाळ टिकणारी समज. मला एक प्रश्न पडतो. काय? मास्टरी म्हणजे नेमकं काय? फक्त उत्तम काम करणं? नाही. माझ्या मते मास्टरी म्हणजे जेव्हा काम आणि व्यक्तिमत्व एकत्र येतात. म्हणजे? जेव्हा आपण जे करतो ते आपल्या आतून येतं हो, जेव्हा कौशल्य स्वाभाविक होतं. आणि त्यात एक शांत आत्मविश्वास असतो. या पुस्तकात एक सूक्ष्म गोष्ट जाणवते. कुठली? लेखक कधीही सांगत नाहीत की हा मार्ग सोपा आहे, हो, ते प्रामाणिक आहेत. कारण या प्रवासात अडथळे येतात, संशय येतो, थकवा येतो. कधीकधी एकटेपणाही येतो. पण तरीही हा प्रवास का महत्वाचा आहे? कारण हा प्रवास मानवी क्षमतेला पूर्णत्व देतो. मला वाटतं या पुस्तकाचा खरा अर्थ एका वाक्यात सांगायचा झाला तर काय म्हणाल? आपल्या आत एक क्षमता आहे जी वेळ, धीर आणि जाणीवपूर्वक प्रयत्नांनी उघडते. आणि जेव्हा ती उघडते तेव्हा आपण फक्त यशस्वी होत नाही. आपण अर्थपूर्ण होतो. हो, आपल्या कामाला एक आत्मा मिळतो. आजच्या काळात हा विचार खूप मौल्यवान आहे. कारण आज आपल्याला सतत तुलना करायला शिकवलं जातं. पण मास्टरीचा मार्ग तुलनेचा नसतो. तो वैयक्तिक असतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची मास्टरी वेगळी असू शकते. हो, एखादा कलाकार, एखादा वैज्ञानिक, एखादा शिक्षक, एखादा कारागीर. महत्वाचं म्हणजे त्या कामातली खोली. आणि त्या कामातलं प्रामाणिकपण. मला वाटतं हे पुस्तक एकदा वाचण्यासारखं नाही. हो, ते पुन्हा वाचावं लागतं. कारण प्रत्येक टप्प्यावर त्याचा अर्थ बदलतो. जेव्हा आपण सुरुवातीला असतो तेव्हा हे पुस्तक दिशा देतं. जेव्हा आपण संघर्षात असतो तेव्हा ते धीर देतं. आणि जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा ते आपल्याला नम्र ठेवतं. हीच कदाचित या पुस्तकाची सुंदरता आहे. मग शेवटी आपण प्रेक्षकांना एक प्रश्न विचारूया. हो, नक्की. तुमच्या आयुष्यात कोणती अशी गोष्ट आहे ज्यात तुम्ही खोल जाऊ शकता, ज्यात वेळ द्यायला तुम्ही तयार आहात? ज्यातून तुम्ही स्वतःला शोधू शकता? कारण कदाचित मास्टरीची सुरुवात याच प्रश्नातून होते. शांत विराम. आणि कदाचित आजपासून तो प्रवास सुरू होऊ शकतो. आपण ऐकत होता ग्रंथगाथा, द बुक स्टोरी. इथे आम्ही पुस्तकांकडे फक्त कथा म्हणून पाहत नाही. आम्ही त्यांच्यातील विचार, अनुभव आणि मानवी प्रवास शोधतो. मराठी वाचकांसाठी सखोल आणि प्रामाणिक पुस्तक विश्लेषण. जिथे साहित्य, विचार आणि आत्मचिंतन एकत्र येतात. आजचा प्रवास तुमच्यासोबत शेअर करता आला याबद्दल मनापासून धन्यवाद. आपण हा अनुभव आवडला असेल तर अशाच आणखी पुस्तकांच्या गंभीर आणि शांत प्रवासासाठी आमच्यासोबत रहा. पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासोबत, एका नवीन विचारासोबत. तोपर्यंत वाचा, विचार करा आणि स्वतःचा प्रवास जपा.